वेलकम बॅक तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम क्रिकेटचा अद्भुत थरार आपण tenniscricket.in वरती पाहताय. लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in वरती निश्चितच निखळ आणि सुंदर अशा प्रकारचा आनंद या निमित्तानं आपण घेत आहे. त्याचबरोबर महेश पावसकर लालबाग केबल नेटवर्क त्यांचे मनापासून धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये सामन्याला होते सुरुवात. बोला गणपती बाप्पा. चेंडू ऑफ टर्नच्या बॅटचा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहिला चेंडू डॉटला गोलंदाज निशांत, संघाचा नेता, संघाचा कर्णधार निशांत. 10 ते 15 बॉलांचा बॉलिंग पान आणि गोलंदाजी केलेला फलंदाज विक्रांत जाधव. संघ नायक मैदानावरती आहे. तो दिग्गज खेळाडू एकमेकांसमोर. ओंकार नॉस्ट्रायकरीला कालचा दिवस ओंकारचा होता. टॉपच्या बाहेरचा चेंडू इथे खेळल्याबरोबर थर्ड बॅटला विक्रांतचं खातं खोललं जातं. विक्रांत 1 जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान ठेवण्याच्या इराद्यानं मैदानावरती आघाडीचे फलंदाज उतरलेत. काल दोन्ही बॅटरनी आश्वासक बॅटिंग केली. पहिल्या 2 षटकामध्ये संघर्ष झाला, मात्र त्यानंतर दमदार कामगिरी केली ओंकार आणि त्याचबरोबर विक्रांत जाधव यांनी. धावसंख्या 1 बिनबाद 1 मैदानावरती. मॅच क्रमांक 4 पॉवर हिटरचा संघ बॅटिंग करत असताना सुरेख चेंडू आहे. अत्यंत दर्जेदार बॅटची कड लागले. झेल टिपला गेलाय. विक्रांत जाधव यांची गडी संपुष्टात. पहिला धक्का क्रमांक 1 मैदानावरती. आपण बघताय लालबाग प्रीमियर लीग 2025 शानदार खेळ. पहिला धक्का क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता सौरभ. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. अक्षय वारंग, हर्षवर्धन तिबरेवाला, त्याचबरोबर ऑन टॉप मोबाईल, रोहित जयस्वाल, कर्जे ज्वेलर्स, लक्ष्मी बकॅट्रेस, रामचंद्र पवार, महेंद्र साळुंके, बळीराम चिकणे, तेजुकाया बिल्डर्स, हेमराज नेराळे. चेंडू सुरेख खेळलाय. अप्पर कट देखील तितकाच महत्वाचा. चेंडूच्या मेरिट प्रमाणे, गुणवत्तेप्रमाणे खेळणं देखील तितकंच महत्वाचं. कारण जर तुम्ही संधी दिली निशानला तर तो मैदानावरती आग ओकतो. हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. वेगावरती स्वार होतो, भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो आणि त्याच भन्नाट वेगावरती स्वार होऊन शिकार करण्याची ताकद त्याच्याकडे. आणि अशा वेळी त्याला अनसेटल करण्याचा प्रयत्न देखील बॅट्समॅनकडनं व्हायला पाहिजे, तरच या प्रेक्षकांना मजा येईल. राईट अप ओव्हर द विकेट निशांत. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळलाय. अप्पर कट, स्क्वेअर कट आणि लेट कट हे फटके देखील निश्चितच सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं क्रिकेटमध्ये. धावसंख्या 4 धावफलकावरती. 1 गडी बाद 4. प्रथम बॅटिंग करत असताना पॉवर हिटर. प्रेक्षकांना या सामन्यामध्ये निश्चितच निखळ मनोरंजन. ऑफ्टरच्या बाद चेंडू ऑन साइडला खेळलाय. सुरेख फटका पूल केलाय. रस्त्यावरती चेंडू जाईल 2 धावां करता. पहिल्यांदा अप्पर कट पाहिले, त्यानंतर पूलचा फटका घेत असताना बॅट्समन सौरभ. धावसंख्या एकूण धावफलकावरती 5. 1 गडी बाद 5. धावसंख्या 5. महत्वाचा सामना आहे. अटीतटीची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कालचा दिवस ओंकारने गाजवला. विकेट मेडन ओव्हर 2 महत्वाचे बळी त्याने घेतले आणि त्याचबरोबर शानदार गोलंदाजी करत असताना स्पर्धेतला पहिला विकेट मेडन ओव्हर टाकण्याचा मान मिळवला. टॅप बॉल ओव्हर LPL लालबाग प्रीमियर लीग छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. श्रीकांत सावंत यांना विनंती आहे, आपण समर्जन कक्षाकडे यायचे, व्यासपीठाच्या दिशेने यायचे. श्रीकांतजी सावंत. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज असेल. अमय आपल्याकडून तर पहिलं आणि संघाचं अतिशय महत्त्वाचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 5.
एक गडी बाद झालाय विक्रांत जाधवच्या रूपानं. बॅटर सौरभ आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना तर कालचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. सुरेख चेंडू आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. ओंकारची खेळी संपुष्टात. मोसामा अत्यंत महत्वाचा बळी या ठिकाणी मिळालाय. मोठा विकेट असेल. कालचा हिरो आज स्वस्तात बाद. करायचं असेल तर पॉवर हिटरला एक चांगली भागीदारी आणि दोन्ही खेळाडूंचा एकमेकांवरती प्रचंड विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर तर विश्वास ठेवायचाच आहे, तो तर अतिशय महत्त्वाचा असेल. सेल्फ कॉन्फिडन्स अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही बॅट्समॅनसाठी. तर दुसऱ्या बाजूला या मॅचमध्ये गेम स्विंगर्सचा संघ एका विकेटच्या शोधामध्ये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल अमय. सुरेख चेंडू आहे थोडासा ऑफ्टनच्या बाहेर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एस्टिरेशन खूप चांगलं होतंय. संयम आणि आक्रमण. आता सध्या संयमाची अग्निपरीक्षा मैदानावरती पाहायला मिळते. तिखट मारा केला जातोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केले गोलंदाजांनी. गेम स्विंगर्स ग्राउंड ब्रेकर्स आणि टेलिपिक चॅलेंजेस मॅच क्रमांक 5 इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहा. विक्रांत त्यानंतर ओंकार बाद झाल्यानंतर सौरभ. सुरेख कामगिरी. सुरेख गोलंदाजी वेगावरती स्वार होतोय. लेग चांगली आहे आणि जर डावखुरा गोलंदाज असेल तर नॅचरली चेंडू आपण कट होताना पाहतोय. आणि त्यानंतर जर बॅटिंग करणं आता तितकंच सोपं राहिलं नाही बॅट्समॅनसाठी. सध्याची स्थिती थोडीशी नाजूक. धावसंख्या 7. पण या अवघड स्थितीमधून प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर पडायचं आहे तुम्हाला. त्यासाठी प्रयत्न असतील. पटकन तर सुंदर खेळ. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 2 धावा मिळणार आहेत. टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये होतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या पोहोचली ती 9 वरती. क्षेत्ररक्षक व्यूहरचना पॉइंट एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक अगदी जवळ आहे. कॅचिंग पोझिशनला शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. तो देखील या ठिकाणी कॅचिंग पोझिशनमध्ये आहे. धावसंख्या 9. सेंटर खेळायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. अमय चव्हाणचं अफलातून षटक. सुरेख कामगिरी केली. दर्जेदार गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 9-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
सहर्ष स्वागत आहे. लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा थरार आपण पाहताय. वेळेवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. टाईम तिथे चालूच आहे, ते थांबणार नाही आहे. टाईम अजिबात थांबणार नाही कोणासाठी. आणि 4 गोष्टी अशा आहेत तर त्या आपण जास्त वेळ लपवू शकत नाही. सूर्य, चंद्र, सत्य आणि चौथं टॅलेंट, गुणवत्ता. जर प्रचंड गुणवत्ता तुमच्याकडे असेल ना तर लालबाग प्रीमियर लीग 6व्या पर्वासाठी तुम्ही तयार राहा. एक मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सिद्ध करण्याकरता, प्रसिद्ध होण्याकरता नामी संधी या निमित्तानं चालून आलेली आहे. धावसंख्या 9. उमेश जाधव हा कुठं चेंडू बेकावून दिला ऑल साइडला. फटका तर चांगला आहे, दर्जेदार आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल. बॅट्समॅन रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात आणि या चेंडूवरती जबरदस्त चौकार. GW खामकर मसाले चौकार. सध्या मुंबईमध्ये राहताना
तर घड्याळाच्या काट्यावरती तुमचं लक्ष असलंच पाहिजे. मग क्रिकेटच्या मैदानात असाल किंवा तुमचं व्यक्तिगत आयुष्य, आणि ज्याचं घड्याळावर लक्ष नसेल ना, वेळेपासून तुम्ही जर मागे राहिलात तर स्पर्धेत त्या गर्दीत तुम्ही फार मागे राहणार, पुढे जाणार, तुमची प्रगती होणार नाहीये. वेळ महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा थरार, शानदार आयोजन. या संपूर्ण स्पर्धेचं एक मानाची प्रतिष्ठेची लाख मुलाची स्पर्धा मायानगरीमध्ये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल निशांत. आपल्याकडून दुसरं षटक तो टाकण्याकरता सज्ज होते. पहिल्या षटकात त्यानं धावा खर्च केल्या होत्या 5, आणि त्यानंतर बघा आक्रमण, फटका चांगला सजवलाय, छोटी सीमारेषा पार जाईल, दिल मागे मोर, टीम मागे मोर, और ये लगा शानदार 4. GW कामकर मसाले पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट. हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला करावे लागतील अपार कष्ट, तरच सामन्याचं चित्र होईल स्पष्ट. सुरेख बॅटिंग, ही फटका चांगला ऑन साईडला खेळलाय मिड विकेटच्या दिशेनं. आता हे दोन्ही बॅट्समॅन काय म्हणतात, तुझी माझी जोडी जमली रे. 2 गडी बाद झाल्यानंतर सौरभ आणि त्याचबरोबर अनिकेत अफलातून कामगिरी करतायत. एक षटकार आपण सौरभच्या बॅटमध्ये पाहिलाय, एक खणखणी चौकार, त्यानंतर अनिकेत रिएक्ट झालाय. और इस तरह से अगर देखें तो बीच मैदान पर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा. अतिशय महत्वाचा सामना. धावसंख्या एकूण धावफलकावरती 28ला 2. ऑनसाइडला चेंडू खेळलाय मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पकडेल तोपर्यंत या ठिकाणी आरामात एक धाव पूर्ण केले दोन्ही बॅट्समनने. धावसंख्या पोहोचले 29 वरती. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 6 षटकांचा सामना, अत्यंत महत्वाचा सामना, प्रतीक्षेचा सामना मैदानावरती आपण पाहताय. कुरुंदजी मार्गवरती गोलंदाज निशांत, संघाचा पण कर्णधार. अभित चेंडू स्ट्राइकेबल क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून जाईल. ओव्हर द टॉप तुम्हाला खेळता आलं पाहिजे, कारण आपण बघितलं तर पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची बॅटिंग होते. मुंबईमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल. बॉटमॅनचा वापर करायचा आणि बरोबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळायचं. धावसंख्या 30 पर्यंत पोहोचले. सुरुवात अडखळत झाली होती. 2 आघाडीचे फलंदाज आहेत ते लवकर बाद झाले. बिनीचे फलंदाज. चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चेंडूनी बॅटमध्ये चांगला संपर्क होऊ शकला नाही. यष्टीरक्षण सुंदर होते. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. धावसंख्या 30. लालबाग प्रीमियर लीग 2025 6व्या पर्वाचा खेळ. राईट अप ओव्हर द विकेट निशा. हा फटका जबरदस्त आहे. काय फटका सजवलाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा, शांत माणसाचा, कधी नाद करून नादकुळा फटका. षटकार. GW कामकर मसाले षटकार. धापलकावरती. म्हणूनच मागाशी म्हणालो होतो की तुम्ही अडचणीत तर आहात, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण ती अनुकूल बनवण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. ती मेहनत अनिकेतने केली, ती मेहनत या ठिकाणी सौरभने केली, आणि ही जोडी जमले. बॉलची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ, आणि 3 षटकानंतर आपण परिस्थिती जर बघितली तर थोडीशी नाजूक होती. 4थ्या षटकामध्ये देखील आपण बघितलं तर आव्हानं प्रचंड होती. पण आज संकटाला सामोरं जात असताना, आव्हानांना तोंड देत असताना, आव्हानांना पाठ टाकवायचे नसते, संकटांना पाठ टाकवायचे नसते, तर त्या ठिकाणी लढायचं असतं. हे मैदानावरती दाखवून दिले दोन्ही बॅट्समननी. सौरभच्या बॅटमध्ये 2 षटकार, 1 खणखणी चौकार. अनिकेतनं 1 खणखणी चौकार ठोठावलाय. आता या मॅच मध्ये पॉवर हिटरची गाडी रुळावरती आले. 4 षटकांचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण डावा 36. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर हिटर्स. छान चेंडू होता, 1 धाव मिळेल. बॅट्समन अनिकेत अत्यंत महत्वाची खेळी साकारतोय. तो दुसऱ्या बाजूला सौरभचं इंजिन गरम आहे, त्याची गाडी 4थ्या गेअरवरती. लालबाग प्रीमियर लीग ही स्पर्धा जिंकायची आहे, त्यासाठी तुम्हाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल, त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. शेवटच्या श्वासापर्यंत निकालाची झुंज द्यावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अमित चव्हाण.
चेंडू खेळलाय चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. इथे अनिकेतची खणी संपुष्टात. तिसरा अत्यंत महत्वाचा धक्का. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. आणि आता रनआउटच्या रूपाने भागीदारी तोडली गेलेली आहे. घेऊन सिंगर संघाला विकेटची आवश्यकता होती. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. हर्ष फिलहाल अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. अमित चमान गेंदबाजी कर रहे हैं. हवा में गेंद, पीछे खिलाड़ी. एक फुल दो माली, दो खिलाड़ी वहां मौजूद थे, लेकिन कॉलिंग अच्छा था. बॉलिंग बहुत अच्छी थी. स्ट्रोक अगर देखें तो इतना अच्छा टाइमिंग नहीं किया गया था बल्लेबाज द्वारा. प्रतियोगिता का आज का दूसरा दिन लालबाग प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं. मैदान के अंदर बढ़िया बैटल, बहुत ही अच्छा खेल मैदान के अंदर हो रहा है. स्कोर की बात करें तो रन संख्या 38 रन, 3 विकेट के नुकसान पर हर्ष नाडकर और बल्लेबाज सौरभ. अब दोनों के ऊपर दारोमदार रहेगा. अभय अपनी बोरिंग माप पर तैयार है. बहुत अच्छी गेंदबाजी अभय द्वारा. टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था. पर नेचुरली जो लेफ्ट हैंडर गेंदबाज है, जब गेंदबाजी करते हैं ना तो गेंद हरकत करती है. आप हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. बहुत ही बढ़िया गेंदबाजी प्रदर्शन करते हुए अमित चमान. स्कोर 38 पर रुका हुआ, 38 पर 3. इस ओवर की अगली गेंदबाज अमित द्वारा 10-15 कदमों का बॉलिंग मार्क. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. और एक अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में अमित चमान द्वारा. मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखी ऑन, गेम इज ऑन. और मैदान के अंदर कमाल कर रहे हैं अमित चमान. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. सौरभ ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. अनिकेत ने शानदार बल्लेबाजी की, लेकिन उस रिदम को, इस मोमेंटम को अपने पास रखने की कोशिश होनी चाहिए हर्ष द्वारा. उसको कामयाबी नहीं मिल रही है. बढ़िया गेंदबाजी अमित चमान द्वारा. रॉकॉन पे गेंद ऑन साइड पर खेल दिया. जब बड़े स्ट्रोक नहीं आ रहे ना तब आपको वो सिंगल लेना बहुत जरूरी है और स्ट्राइक रोटेट करने की जरूरत होती है. अमित चमान का असरदार ओवर. और अब 5 ओवर का स्कोर. 5 ओवर के बाद रन संख्या 39 रन, 3 विकेट के नुकसान पर. बॉडी का बैलेंस पहले थोड़ा सा पीछे चला गया, उसके बाद में फ्रंट फुट पर खेलने की कोशिश. लेग स्टंप के थोड़ा सा बाहर आप चले गए. बैट और पैर के बीच जो फासला था उस फासले को चीरते हुए गेंद सीधे स्टंप के ऊपर टकराई है. सोनार की एक लोहार की, चारों खाने चित. ग्राउंड ब्रेकर्स टेरिफिक चैलेंजेस टॉस के लिए तैयार है. ग्राउंड ब्रेकर्स टीम के कप्तान टेरिफिक चैलेंजेस. और गेंदबाजी की बात करें तो बढ़िया गेंदबाजी अभिषेक द्वारा.
बहुत सारे इनाम आ रहे हैं। सैमसंग का टीवी कवर की तरफ इस गेंद को खेल दिया हवा में और 2 रन मिलेंगे। दोनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता है। रन संख्या कुल मिलाकर 41 रन स्कोर बोर्ड पर है। निर्णायक ओवर है और निर्णायक ओवर के 4 गेंदें शेष। लालबाग प्रीमियर लीग 2025 छठवां संस्करण। अभिषेक अपनी बॉलिंग में बताया उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा GW खामकर मसाले सिक्सर। शेवट पण तितकाच महत्वाचा असतो। आता आपण स्क्रीनवरती पाहू शकता निश्चित बॅटिंग कार्ड त्याचबरोबर बॉलिंग कार्ड। तत्पूर्वी आपण जाऊया टॉसच्या दिशेनं। अतिशय महत्वाचा सामना यानंतर येणार आहे। ग्राउंड ब्रेकर्स आणि टेरिफिक चॅलेंजर्स। सेबट टॉस केला जाईल। लालबाग प्रीमियर लीग 2025चा क्रिकेटचा थरार मानाची प्रतिष्ठेची लाख मुलाची स्पर्धा। दोन्ही कॅप्टन रेडी आहेत। टेरिफिक चॅलेंजर्स आणि त्याचबरोबर ग्राउंड ब्रेकर्स। कॅप्टन प्लीज, कॅप्टन प्लीज।
वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं लालबाग प्रीमियर लीग 2025 सीजन 6 शाम का सत्र और एक बहुत बड़ा मुकाबला। दो टीमें हमारे साथ जुड़ चुके हैं, कप्तान भी रेडी है और मेहमान भी। हिट्स इज द कॉल, इट इज टेल। तो टॉस बहुत इंपॉर्टेंट है, ग्राउंड ब्रेकर ने टॉस जीता है, फैसला इंपॉर्टेंट रहेगा जिस तरह से मुकाबला। ग्राउंड ब्रेकर्स काय डिसिजन असणार आहे? पहिल्यांदा टॉस जिंकला, आनंद झालाय का? हो, आनंद तर झाला आहे टॉस जिंकल्यावर. आम्ही प्रथम फिल्डिंग करू. अत्यंत महत्त्वाचं या स्पर्धेच्या निमित्तानं यापूर्वी एक सामना झालेला आहे, त्यामध्ये काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि काय सुधारणा आणखीन अपेक्षित आहेत? बॅटिंग तर आमची चांगली झाली होती, पण थोडं बॉलिंगमध्ये थोडं आम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्याचा आम्ही प्रयत्न करू बॉलिंग इम्प्रूव्हमेंट करण्याचा. समोरच्या संघामध्ये लवकर विकेट घ्यायचे ते कोणाचे घ्याल? स्वतः कर्णधार. तुम्हाला टार्गेट करायचं आहे गोलंदाज, तर कोणाला टार्गेट कराल? दोनच टार्गेट असणार आमचे, अक्षय रामाने आणि अनिकेत वर्मा, कारण की पहिल्या मॅचमध्ये पण त्या दोघांनीच अप्रतिम असा खेळ केला होता आणि त्या दोघांनाच आऊट करण्याचा आणि जास्तीत जास्त रन त्यांच्यासमोरच स्कोअर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळ्या संकल्पना येतात, त्याबद्दल काय सांगाल? कुठली अशी संकल्पना अधिक भावते तुम्हाला? तसं बघायला तर गेलं तर ओव्हरऑल स्पर्धाच अप्रतिम होते, कारण की इकडचं आयोजन परत कमिटी हे सगळे लालबागची पोरं मिळून येऊन ही स्पर्धा करतात, तर ती चांगलीच होते आणि एकूण बघायला गेलं तर सगळंच चांगलं आहे यावर्षी. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, ऑल द बेस्ट. अत्यंत महत्त्वाचा सामना, अर्थात ग्राउंड ब्रेकर्स आणि टेरिफिक चॅलेंजर्स. ग्राउंड ब्रेकर्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, तर टेरिफिकचा संघ जो आहे तो मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहूया. सामन्याला सुरुवात होते, कारण दुसरी इनिंग देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे जाऊया समालोचन कक्षामध्ये. या भारतातील लोकप्रिय समालोचक चंद्रकांत शेटे मायक्रोफोनवरती. क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे लालबाग प्रीमियर लीगच्या या 6व्या पर्वामध्ये. 6व्या पर्वातील महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे ते 57. मागील मॅचमध्ये होतं 58, आता आहे 57. परंतु ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. पॉवर हिटर विरुद्ध गेम स्विंगर्स यांना आपण पाहतोय. यस, आता गेम स्विंगर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर चांगला फटका, 2 धावा मिळतील. निशांत आमरे आणि राज मांडवकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरी, परंतु पहिल्याच बॉलवर 2 धावांचा फटका खेळलाय. गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत विनायक ठाकूर गोलंदाजीसाठी आहेत. हो, यावेळेला वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 3 वर जाईल. धावसंख्या 57, तेवढ्या कमीही नाही आहेत आणि जास्तही नाही आहेत. पाहूया दुसऱ्या डावामध्ये काय घडणार आहे. दोन्ही संघ बलाढ्यच आहेत. एका बाजूला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील ते म्हणजे गेम स्विंगर्स बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत, प्रवीण दुबे अँड कंपनी. आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत केळेसकर साहेबांचा संघ पाहायला मिळतोय. विक्रांत जाधव ज्या टीमचे कॅप्टन आहेत, पॉवर हिटर बॉलिंगसाठी आहेत. उडवलाय मनगटी फटका, रस्त्यावर पाठवलाय. वाह, काय फटका खेळलाय, 4 चौकार.
असणं फायद्याचं सुद्धा आणि तोट्याचं सुद्धा. फायदा या करता की असे बरेच सारे बॉल येतील. चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डर आले तिकडे. बऱ्याच कालावधीनंतर डॉट बॉल सुद्धा आलाय आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 9 वर. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. विनायक ठाकूर अनुभव आहे त्यांच्याकडे. बरोबर आहे. एक बॉल प्रचंड उत्कंठ या मॅचची, या स्पर्धेची सगळ्यांनाच आहे. अख्खं लालबाग क्रिकेटच्या रंगात रंगून गेलंय. प्रेक्षकांची आता गर्दी होऊ लागली आहे. काही साखरमणी आपल्या कामावरून आल्यानंतर डायरेक्ट मैदानात येत आहेत. वा, आता चांगला बॉल, आता चांगला बॉल. अनिकेत क्षेत्ररक्षण करतो. अनिकेत सुद्धा सौरभच्या जोडीने काय बॅटिंग केली आहे, प्रभावित केलं. अनिकेत कदाचित पहिल्यांदाच पाहतोय अनिकेत यांना देखील, परंतु चांगली कामगिरी केली त्यांनी. एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळाली. नवीन खेळाडू ज्या वेळेला एखादी स्पर्धा खेळतात काहीतरी करून दाखवायचं असतं त्यांना. विवेक वर ये जरा, विवेक. बस, निशांत वर ये, आंबळे, वर ये. विनायक ठाकूर. बस. महत्वाची मॅच. प्रत्येक सामना हा चुरशीचा होतोय, कारण ही स्पर्धा तेवढी दर्जेदार आहे. हो, विनायक आपला अनुभव दाखवतायत. चांगल्या टप्प्यावर टाकला यावेळेला बॉल. वा विनायक वा. आणि जरी सुरुवात चांगली नव्हती झाली, शेवट चांगला केला त्यांनी. लगातारचे 3 चेंडू टाकले निर्धाव. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 9. मॅचला जिंकण्यासाठी करायच्यात एकंदरीत 58, म्हणजे अजून 5 ओव्हरमध्ये 49 करायच्या आहेत. तो चांगले ऑलराऊंडर आहेत, गोलंदाजीसाठी आलेत. 5 ओव्हरमध्ये अजूनही 49 पाहिजेत. 50-50 मॅच आहे, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. जिंकावं लागेल दोघांना सुद्धा. गेम स्विंगर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला पॉवर हिटर आहेत. गेम स्विंग करायचा आहे आपल्या टीमच्या बाजूने आणि पॉवर दाखवायची पॉवर हिटरला सुद्धा गोलंदाजी करत असताना. फुल टॉस, टायमिंग नाही झालाय. फटका फसला जरूर होता, परंतु घोषांकित क्षेत्रात जातोय. 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 वर जाईल ही धावसंख्या. 1-1 बॉल तेवढाच निर्णायक आहे, महत्वपूर्ण आहे. 29 बॉल बाकी आहेत आणि 48 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी अजूनही. बॉल द्या अनिकेत. ओमकार साळसकर समोर राज मांडवकर. या मैदानात धडाकेबाज बॅटिंग करणाऱ्यांपैकी एक महत्वाचं नाव राज मांडवकर. वेगात फटका खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिला खरा, परंतु तिकडे धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. प्रयत्न सुरू आहेत ओमकार यांचे फलंदाजांना थांबवण्यासाठीचे, परंतु निशांत यांच्याकडे असणारा अनुभव. शांत, संयमी, परंतु मेरिटवर क्रिकेट खेळणाऱ्यांपैकी एक. आणि दुसऱ्या बाजूला राज मांडवकर म्हटलं तर पुलावरचे पूल त्यांच्याकडून सुद्धा जबरदस्त असतात. इनसाइड आउट, फटका फसलाय, परंतु फिल्डर पाहत राहिले. अशा ठिकाणी चेंडू गेला जिकडे 2 रन मिळतील. घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. एकच बॉल आहे, एक बॉल चांगला फक्त, बस. कमान भावा. कव्हरच्या क्षेत्रात पुन्हा एकदा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. 1 रन तिकडे मिळणार आहे.
धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली कामगिरी दोन्ही बाजूने होते. मॅच पुढे पुढे चालली आहे. रंगतदार अवस्थेमध्ये येऊ शकते. छोटीशी जागा आहे, परंतु या छोट्याशा जागेमध्ये मोठा आनंद आहे. चांगलं क्रिकेट सुरू आहे. भारतवासियांचा लाडका खेळ क्रिकेटचा सुरू आहे. ओव्हरआर्म क्रिकेट. रनआउट चांगला अरे बॉल. भरत कदाचित पहिल्या प्रयत्नात बॉल अडवला गेला असता तर अरे कशाला घाई करतोय भरत. 2 रन मिळणार आहेत. एक एक धाव खूप महत्वाची आहे. अडवलेली एक एक धाव तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल आणि त्याच बरोबरीने एवढा कुठे लपतोय आतमध्ये. 1च्या ठिकाणी 2 मिळाल्यात. स्ट्राईक सुद्धा चेंज होते. अशा वेळेला त्याचा फायदा होईल की तोटा होईल तेही पाहायचं आहे. 16 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ. हा चालेल. फटका खेळण्या खरा, परंतु टायमिंग ते नाही पाहायला मिळालं. 2 रन मिळतील. या 2 काही कमी नाही आहेत आणि या 2 ने धावसंख्या पुढे जाईल. आजच्या दिवसाचं प्रमुख आकर्षण म्हणजे लिजेंड खेळाडूंची मॅच तर होणार आहे, परंतु अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा असते बच्चे कंपनीची मॅच. 2 मॅच ते असणार आहेत आणि कोण कोण आज मैदानात उतरणार आहे याची चर्चा आहे. मला वाटतं या सगळ्या लहान मुलांना काल रात्री सुद्धा झोप लागली नसेल. उद्या मैदानात जायचं आहे आणि आम्हाला खेळायचं आहे. आमची मॅच आहे. tenniscricket.in ला रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षकांनी पाहिलेली मॅच आहे. 2 वर्षापूर्वी जी लहान मुलांची मॅच झाली होती. इथे ठाकूर ताण देऊ नको. विवेक इथे राहा. ओंकार वर इथे राहा. आणि त्यातल्या त्यात चर्चा तर त्या भार्गवची सुद्धा एवढी जबरदस्त होते. त्याने ज्या पद्धतीने उड्या मारतात. हे वर ये इथे. आणि सगळी लहान मुलं काय खेळतात जबरदस्त. त्याच्यामुळे ती मॅच पाहिलं तर मजा येते. हो, गोलंदाजीसाठी चालेल. हिमांशू आलेत. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. टेप बॉल आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे बॉलरसाठी सुद्धा आणि बॅटरसाठी सुद्धा. राज हो इकडे सेलिब्रेशन हिमांशूचं, कारण मोठी विकेट आली आहे. राज मांडवकर यांना बाद केलंय. आणि ती सुद्धा महत्वाची आली आहे. रन करावे लागणार आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. अभिषेक नवगणे या टीमचे मास्टर माइंड, महत्वाचे खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. टीमचे कॅप्टन निशांत दामरे हे मैदानात आहेत ऑलरेडी, परंतु हिमांशूने घेतली विकेट. महत्वाचं षटक त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे, परंतु सोपं नाहीये. या बॉलने बॉलिंग करणं सोपं देखील नाहीये. अभिषेक टप्प्याचा बॉल फटका खेळलाय. बॉल हवेत. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल. 1 रन तिकडे मिळणार आहे. हिमांशू यशांच्या पाठीमागे यशांच्या पाठीमागे लालबागचे मास्टर माइंड विक्रांत जाधव यांना देखील आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूची काहीतरी खासियत आहे इकडे. सौरभने काय बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये. अनिकेतने दिलेली साथ. विक्रांतच्या लवकर बाद झाल्यानंतर देखील या डावाला सावरताना पाहायला मिळाले. विक्रांत आणि ओमकार दोघेही लवकर आउट झाले होते. त्याच्यानंतर ही टीम उभी राहिली पुन्हा एकदा, परंतु मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीमसाठी मॅच आहे. प्रवीण दुबे आणि कंपनी देखील फाईट करणार आहेत. इनसाइड आउट स्ट्रोक 2 धावांसाठी पाहायला मिळतोय. चांगला फटका खेळला. बॉलवर नजर ठेवली आणि हेच अभिषेक नवगणे यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य. खूप सारा वेळ असतो त्यांच्याकडे खेळण्यासाठी. वाट पाहतात आणि मग योग्य दिशा देतात.
बॅट पकडण्याची शैली, थोडंसं ग्रीप, थोडंसं वर करतात. पुन्हा एकदा तेच इनसाइड आउट. चांगला फटका खेळला अभिषेक नवगणे. अनुभव आहे, तोच अनुभव इकडे दाखवतायत. विकेट सुरुवातीच्या गेल्या म्हणून काय झालं, आम्ही आहोत. म्हणजे रात जरी बाद झाले असेल, निशांत त्यांच्या जोडीला आलेले आहेत अभिषेक आणि त्यांच्याकडून मॅच सुरू ठेवलेली आहे. 24 धावा, ओव्हर नंबर 3 आणि ती सुद्धा टेप बॉल ओव्हर सुरू असताना हिमांशू पुन्हा एकदा तेच. वाह, आता कौतुक करावं लागेल. कोणती घाई नाहीये. मला 6 आणि 4 नाही मारायचं आहे. 2-2 जरी माझ्या टीमसाठी आल्या ना, त्या फायदेशीर असतील, हेच कुठेतरी सांगतायत. पुन्हा 2. तिन्ही फटके ज्या पद्धतीची खेळी करतात ते त्याच पद्धतीचे झाले. अवेलेबल करण्याचा प्रयत्न. झाला आरामात आरामात. 1 रन तिकडे मिळेल. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 27 झालेली आहे. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 30 पाहिजे. 3 ओव्हरमध्ये 27, 3 ओव्हरमध्ये पाहिजे 30. आणि टाइम झालाय स्पोर्टिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा. यस यस, स्क्रीनवर सुद्धा येईल ते. विक्रांत येतात गोलंदाजीसाठी. विक्रांत जाधव. 2 अनुभवी खेळाडूंची लढत असणार आहे. अभिषेक नवगणे यांची बॅटिंग, विक्रांत यांची कल्पक गोलंदाजी, यांच्यातील लढत आता पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 3 ओव्हर तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. प्रतिषटकागणिक 10ची सरासरी गाठायची. इकडे पाहूया काय होईल. 2 महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये लढत आहे. विक्रांत गोलंदाजीसाठी. या स्पर्धेची मोटरसायकल सुद्धा जिंकली होती विक्रांत जाधव यांनी. पहिल्या पर्वामध्ये ज्यावेळेला मोटरसायकल होती त्यावेळेला पहिली त्यांनी जिंकली होती गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस केलाय 2 धावांसाठी. दोन धावांनी धावसंख्या पुढे जाईल. एक बॉल निर्णायक असणार आहे आणि एकेका बॉलवर सगळ्यांची नजर देखील असेल. शबाशा गोट्या 2-2च कॅमेरा 2-2च. कॅमेरा. जाणार 2-2च आहे. शबाश बेटा एक अच्छा डालो. जबर मॅचच्या दिशेने जिकडे अतिशय रंगतदार अशी लढत सुरू आहे. पहिल्या 3ही बॉलवर 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक. आतापर्यंत 2 मध्ये डील होती, आता 4 मध्ये डील. GW खामकर मसाले चौकार येतोय.
एखादा डॉट बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते ते प्रयत्न करावे लागतील पॉवर हिटर साठी. पाहूया काय होईल. कमबॅक करावं लागेल. अभिषेक नवघणे काय बॅटिंग केली जाते. अनुभव आहे ना तो दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु विक्रांत तरी कुठे कमी आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय समोर आणि पकडली गेली कॅच. मॅच मध्ये कलाटणी काय बॅटिंग करत होते अभिषेक आणि आता फसवलं इकडे विक्रांत यांनी. महत्वाची विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच ध्रुव माने बॅटिंग साठी आलेत. विक्रांत यांनी घेतलेली विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी देताना पाहायला मिळाले. 13 बॉल 20 ची आवश्यकता. अगदी चुरशीचा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय लालबाग प्रीमियर लीग मधील. आल्या आल्या पहिलाच बॉल बिरकावून दिलाय. लांब 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 खूप लांब. GW खामकर मसाले चौका. ते घेऊन आले होते त्यांनी जिंकला होता मॅन ऑफ द मॅच. एक वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. मैदानात गेल्या गेल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार मारलाय परंतु ओमकार साळसकर कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. त्यांना ते करावं लागेल. 12 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता आहे. आणखी एक चुरशीचा सामना. चुरस लालबाग प्रीमियर लीग मध्ये नेहमीच पाहायला मिळते. आजही तशाच चांगल्या मॅच पाहायला मिळत आहेत आणि म्हणून तर प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात ही स्पर्धा पाहण्यासाठी. ओमकार इनसाइड आउट. या दोघांनी हे केलं. ओमकार निशांत आंबरे आणि अभिषेक नवघणे चौकाराच्या मोहात नाही पडले. त्यांनी 2-2 सुद्धा चालू ठेवल्या. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये 14. मॅच ऑन आहे. येईल का टीम मॅच मध्ये. येईल का एखादा डॉट बॉल. येईल का एखादी विकेट. येईल का चौकार. येईल का षटकार. तेच पाहायचं इकडे आपल्याला. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. कोणत्याही परिस्थितीत मॅचला जिंकायचं. वर्षभर वाट पाहिली स्पर्धेची. आज तो दिवस उजाडलाय. चांगलं खेळावं लागेल. दर्जेदार क्रिकेटचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय लालबाग नगरीमध्ये. उडवलाय बॉल. फटका फसलाय. बॉल हवेत. पाहूया किती लांब जाईल. पकडली गेली कॅच. विकेटचं पतन. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. ओमकार सुंदरकर साहेबांचं इकडे आगमन झालेलं आहे लालबाग प्रीमियर लीग मध्ये. आपलं स्वागत आहे.
मॅच मात्र चांगलीच पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये आलेली आहे. कोण जिंकणार या मॅचला? 10 बॉल अजूनही बाकी आहे, 14ची आवश्यकता. हो, पुल करत असताना निखिल बांबिड आलेत. मागील मॅच मध्ये हे दोन हिरो होते, ध्रुव माने आणि निखिल. त्या दोघांनी मागील मॅच बनवली होती. आता पुन्हा एकदा तेच दोघे मैदानात आहे. प्रतिस्पर्धी वेगळ्या आहे, परिस्थिती वेगळी आहे. ओंकार साळसकर यांच्या क्षमता आहे आणि ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही मॅच संपलेली नाहीये, पाहूया काय होईल. 13ची आवश्यकता, 9 बॉल बाकी आहेत, 13 धावांची आवश्यकता. चुरशीची मॅच. लालबाग प्रीमियर लीग म्हटलं तर चुरस आणि प्रचंड चुरस. समोर खेळलाय, ओव्हर पिच केला निखिलला आणि निखिल या बॉलवर तुटून पडले. GW खामकर मसाले, सिक्सर. चार 6 मध्ये 4 करायचे आहेत, परंतु असं कुठे लिहिलंय की 6-4 लगेच होतील. त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न तर करावेच लागतील आणि मॅच याच्यात सुद्धा रंगू शकते. प्रयत्न करावे लागतील. सहा मध्ये 4 पाहिजे. विक्रांत आलेत बॉलिंग साठी. अजूनही सामना संपला नाही. स्वतः टीमचे नायक आलेत गोलंदाजीसाठी. मला ही मॅच जिंकायची आहे, माझ्या टीमसाठी जिंकायची आहे. काल जिंकलेत, आजही जिंकावे लागेल. प्रतिस्पर्धी टीम मॅच मध्ये आहे. गेम स्विंगर ही विसरून चालणार नाहीये. एका बाजूला प्रशांत केळेकर साहेबांची टीम आहे, एका बाजूला प्रवीण दुबे साहेबांची टीम आहे. 6 मध्ये 4 आहे. बॉलिंग साठी विक्रांत आहेत. ध्रुव माने आणि निखिल बांबिड ही जोडी आज चर्चेत राहिली, जसे साईराज काणेकर आणि साहिल टुकरोलची जोडी चर्चेत राहिली. विक्रांत, पहिला बॉल इनसाइड आउट, फटका चांगला आणि तिकडे 2 धावा. म्हणजे मॅच जिंकण्यासाठी 5 मध्ये 2 पाहिजेत. पाच मध्ये 2 ची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये, प्रयत्न करावे लागतील. कमी गतीचा बॉल पाठवला पुलावर. आणखीन एक बॉल जो पुलावर जातोय आणि मॅचला जिंकलं जात आहे. गेम स्विंगर प्रवीण दुबे आणि कंपनी. आणि